राष्ट्रवादीचं संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री नितीन साहेब आणि 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांचा विशेष प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी ठेवलेला आहे। त्या कार्यक्रमाला प्रमुख संभाजीनगरचे लोकप्रिय सरपंच माझे मित्र माझे पाहुणे नितीनजी मालक, त्याचप्रमाणे जनता आपलं व्याख्यान 15 मिनिटं ऐकलं, 15 मिनिटं त्यांची 47 मिनिटं केली। वास्तविक त्यांची कुटुंबाला हे स्पष्ट जाणवतं ते प्राचार्य नरवडे सर, शुभम, विनायक, एंटायर स्टाफ एकदम चांगला स्टाफ घडवला आहे आमच्या ठिकाणी। सरपंच साहेब यांचे फार विविध कार्यक्रम असतात। तुम्ही आज चिटणीस साहेब म्हणजे त्यांची टीम कामाला लागते आणि ते काम यशस्वीरित्या पार पाडते। आज त्या विभागात एवढी लोक अवेळी गोळा करणं सोपं नाही, जरी पुरस्कार असले बघत नाही तरी कार्यक्रमाला लोक येतात असं नाही, कारण त्यांना बऱ्याच ठिकाणी त्या कार्यक्रमाला किंवा त्यांचे पुरस्कार स्वीकारायला जायला लागले। मला कधी मला नरवडेसरांचं व्याख्यान ऐकली वेळ नाही, मी चांगला स्वतः की प्राचार्य शिवाजीराव भोसलेंपासून ते आंबेडच्या शास्त्री पाटणे सर कष्टीसुद्धा आमचं उत्तम पडतं आणि ह्या सगळ्यांचं ऐकल्यानंतर तुमची कुटुंबाला झाले, परंतु थोडक्या वेळात पण तुम्ही शिवाजी महाराजांच्या स्वतःबरोबर भेटीचं अत्यंत चांगलं वर्णन केलं आणि त्याच्यामध्ये ह्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं। वास्तविक ही शाखा 21 वर्ष बघता होतं चिटणीस मी या भागात राहतो मला माहीत होतं, परंतु श्री चिटणीस साहेबांच्या ह्या दीपलक्ष्मीच्या जवळजवळ 7 शाखा आहेत आणि त्या आवेर काम करताना चांगल्या पद्धतीनं त्यांनी पत्रस्रोतांचं झालं। त्याच पद्धतीनं त्यांच्या माध्यमिक विद्यालयापासून प्राथमिक विद्यालयापर्यंत 3-4 ठिकाणी त्यांचे शिक्षण संस्था आहेत। कुठलंही पाठबळ मॉरली सपोर्ट नसताना, राजकीय पाठबळ नसताना नगरसेवक झालं, एकाही नगरसेवकांची माझ्या माहितीप्रमाणे सतीशराव कोणाची शाळा नाही, परंतु चिटणीस साहेबांनी ह्या सातारा जिल्ह्याच्या सातारा शहराच्या आसपास सगळीकडं सहकार क्षेत्राचं म्हणजे पैसे मिळायचं सहकार क्षेत्र नाही, दुसऱ्यांना पैसे वाटायचे किंवा दुसऱ्यांना शिक्षित करायचे अशा पद्धतीचं त्यांनी निर्माण केलं। त्यामुळे मला हे वाटतं हे इथपर्यंत सतीशराव मर्यादित नसतं, त्यांना सवय कराओके ग्रुप साताऱ्यातल्या नवीन नवीन सिंगरना प्रोत्साहन द्यायचं, त्यांना ज्या आमच्या महिला भगिनी आहेत किंवा जे पुरुष बांधव की ज्यांना कुठं व्यासपीठ नसतं, की ज्यांना कुठं गायचं म्हटल्यानंतर हा विचार करावा लागतो, घरात घालायला म्हणतात जरा शांत राहा, आम्हाला झोपू द्या, आम्हाला झोपू द्या, परंतु त्यांना सुद्धा त्यांचा आवाज त्यांनी बाहेर काढून त्यांच्या दीपकी पचवते किती वेळा ते म्हणून मला बोलवतो आणि मी कधी कळत नाही। इथं आमच्या समोर इथं या ठिकाणी गेले आपण नसते ते रामशेठ संघटने आमचे गुरु आहेत। मला वाटते आता त्यांच्या नाते सत्कार झाला, त्यांचे वडील एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, एक तुमचा मुलगा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे नाही, त्यामुळे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचे वडील आहेत, त्यांचीच ती मुलगी असणार नात असणार त्यांची तुमची नात त्यांची मुलगी, त्यामुळं हे आमचे मार्गदर्शक संघटनेचे कित्येक वर्षाचे ग्रामसेवक संघटनेचे प्रमुख आणि आम्हाला आशीर्वाद आहे। त्यामुळं अशा चांगल्या लोकांचं नेहमीच तुम्ही एकत्रीकरण करता, चिटणीस साहेब आपल्याला देतील एवढं द्यावे तेवढे धन्यवाद केले। वसवाई साहेबांचा वापर साक्षात ठेवायचा, त्याला औचित्य साधायचं, बरोबर इथं सरपंचांना बोलवायचं, बरोबर इथं व्हाईस चेअरमन शिवनगर विकास समिती तुम्ही दादांना बोलवायचं आणि हलक्या फुलक्या कार्यक्रमाला थोडक्यात करण्यासाठी आमच्या प्राचार्य नरवडे साहेबांना बोलवायचं। हे कुणालाही सुचत नाही, कारण भरपूर लोकांना भरपूर ठिकाणी काम असतं किंवा भरपूर ठिकाणी तो सामाजिक वावर असतो, तर तो कुठला कार्यक्रम कुठे घ्यावा। चिटणीस साहेबांचं कौतुक करतं काय नसलं तर तिसरी शिकण्याचे वाटत, पण सातारामध्ये फार मोठी एकत्र आणि हे बघा आम्ही जवळ होईल तर लहानपण आता सातारा पण कुणाचा असा व्यापक दृष्टिकोन नसतो, मी कसा मोठा होईल, माझं कसं नाव नगरसेवक कसा होईल, नगराध्यक्ष कसा होईल, याच्या बाहेर जाऊन फार पडतो जिल्हा परिषद सदस्य कसा होईल। बरोबर ना, आपण सामाजिक काम बरेच वर्ष करतो, ग्रामपंचायत पतसंस्थेमध्ये आपण सातत्यानं कार्यक्रम घेत असतो, परंतु एक वेळ व्यक्तिमत्व बघितलं म्हणजे त्यांनी स्वतः पण ठेवतात, त्यांचे कर्मचारी अगदी विनायक असेल, कुणी असेल, शुभम असेल, ती इतकी कामात असतात, श्री चिटणीस साहेबांचा कार्यक्रम म्हणजे तो इतका मोठा कार्यक्रम करतात की लोकांना म्हणायला पाहिजे आणि हा कार्यक्रम एका पतसंस्थेचं काय एका श्री चिटणीस विचारायचं नाही, त्यामुळं त्यांनी ते अचीव केलेलं आहे। मला
आनंद वाटेल की परत एकदा ह्या प्राचार्य सरांचं भाषण कुठतरी आपल्या इथं ठेवा, आपल्या करावके ग्रुपच्या दशापन कार्यक्रम ठेवा. त्यांचा अभ्यास सखोल आहे, त्यांना थोडीशी खंत वाटली, परंतु साहजिक आहे. वक्त्याला श्रोते चांगले असले की बोलायला आवडतं आणि सगळेच श्रोते चांगले आहेत, कारण नव्या दरम्यानचे सगळे विद्यार्थी आहेत. महिलाही आमच्या अशा वेळेस आहे की त्यांना स्वयंपाकाची घाई नाही, टी व्ही मालिका बघायची घाई नाही, त्यामुळे त्याही बसून राहिला आणि पाहिल्यानंतर कोण बघताना त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य उमलते ते बघितल्यानंतर निश्चित त्यांच्या लक्षात चिटणीसाहेब आयुष्यभर राहणार. तर माझं राहिलं किंवा मला बाजूला एवढे मार्क पडल्यानंतर अमुक अमुक ठिकाणी माझा सत्कार केला, त्याला नरवडे साहेब होते, त्याला आमचे श्री आमचे ज्योतिष माने होते, चिटणीस साहेबांनी आमच्याकडे ह्या आठवण राहणार मेमरी असतात. ह्या करायचं काम, हे टिकवायचं काम किंवा ह्याला चालना द्यायचं काम चिटणीस साहेब स्वतंत्र करतात. त्यांच्या पाठीशी आम्ही नेहमी असतो आणि इथून पुढच्या काळात त्यांच्या पाठीशी राहू. चांगले उपक्रम जिथं आहेत तिथं कमी तिथं आम्ही अशा प्रकारचा चिटणीचा वावर सातारमध्ये असतो. आपल्या या उपनगरातल्या लोकांना मी इथं राहतो, फार त्यांचं काम माहीत नाही, परंतु सातारमध्ये जी जी काही मोठी कामं झाली इथं जमा झाली, परंतु त्याची नोंद जुन्या माणसांकडे सतीश राहा. अगदी तुमचे स्वर्गीय अवश्य महाराज किंवा भाऊसाहेब महाराज त्याच्यानंतर स्नेह त्यांनी घेतलेलं साहित्य संमेलन साताऱ्यात पहिलं आलं ते साताऱ्यात कधी नव्हतं, त्यांनी आणलं होतं. त्यानंतर जो आपण सगळ्यांना आपल्या सातारकरांचा अभिमान किंवा मान असलेला जो ग्रंथ बोलतो तो श्री चिटणीस मेन कारभार आहे. त्यांची धावपळ, त्यांची पळापळ, तो घडवून आणणं, ती दिंडी काढणं, विविध लोकांची जमाजमून करून प्रमुख पाहुणे म्हणून तर त्यांना बोलवणं, ही सगळी अवघड कामं लिहिलं जे पार करत असतात. त्यांची टीम चांगली आहे, परंतु स्वतः आणि याशिवाय स्वतःचं लिखाण आमचं पुस्तक प्रेमी म्हणून ग्रुप आहे, त्या ग्रुपवर मी आहे. मी श्री चिटणीचं कधी कधी निम वाचून सोडून देतो, किती वाचायचं इतकं ती लिहित असतात आणि अभ्यासपूर्ण लिहित असतात. अशी फार क्वचित व्यासंगी माणसं मिळतात, त्यामध्ये चिटणीस साहेबांचा समावेश आहे. त्यांचं लिहिण्याचा व्यासंग चांगला आहे. आज ते पुण्याच्या बालनाट्य साहित्य काय परिषद आहे त्याचे ते अध्यक्ष झालेले. आम्हाला ह्याच्यावर आम्ही त्यांना त्याच्यावर ते दिलं, वास्तविक त्यांना बुके द्यायला पाहिजे, पण ते निम्म वास्तव पुण्याचं निम्म इथं असतं. तेव्हा कधी येतात केलं तर आले की मात्र आवर्जून मला फोन असतो. पुण्याच्या साहित्य क्षेत्रात सुद्धा साताऱ्यात जाऊन मानाचं स्थान कमवणं हे फार अवघड गोष्ट, कारण पुण्यामध्ये पुण्यात तर काय होणे आणि पुण्यामध्ये आपली सगळीच हुशार माणसं असल्यामुळे त्यात आपली हुशारी सिद्ध करणं हे फार अवघड आहे. आणि त्यातल्या सातारसारख्या छोट्याशा शहरातल्या माणसानं त्यांना ते सहन होणार नसतं विनायक, परंतु त्यांनी आपला कसा उमटवला आणि निश्चितपणे आम्हाला अभिमान आहे. आम्ही सांगतो लोकांना साहित्य परिषद पुण्याचे लोक आमचे आहेत ना, शाहूपुरीमध्ये एक ग्रुप निर्माण झाला आहे, त्याचंही काम आमचे विनोद कुलकर्णी करतात थोड्याफार ताकदीनं. परंतु पुण्यात जाऊन एक हे करणारे पुण्यातले टॉपमोस्ट लेखक साहित्यिक हे श्री चिटणीस साहेबांचे मित्र आहेत आणि चांगले जवळचे संबंध. सातारा शहरात साध्या बारक्या शहरात आल्या माणसाला फारसं जोखलं जात नाही, अशा ठिकाणी त्यांच्या कामातून ते जोखायला त्यांना लावलेलं आहे. हा आपल्या आमच्या सातारकरांचा निश्चितपणे अभिमानाची गोष्ट आहे. त्यांनी असंच राज्यपातळीपर्यंत जावं, आमची जर कुठं मदत लागली तर निश्चितपणे आम्हाला कधीही त्यांनी बोलावं, एवढंच या निमित्तानं मत करतो. पुन्हा एकदा यशस्वी 10वी-12वी मार्क जास्त वेळ आले त्याचं मनपूर्वक अभिनंदन करतो. परंतु थक्कर मतभेद उडान अभी बाकी आहे, जमी खत्म होईल तो असणं अभी बाकी आहे गाडीनं म्हटल्याप्रमाणे. त्यामुळे तुम्ही 10वी-12वीला मार्क पडले, परत तुम्हाला बरीच बंधनं आहेत, CET आहे, ABT आहे, बऱ्याच काय काय विषय. मग अशी त्या नवऱ्यानं सांगितलं हे संपलं की ते आहे, ते संपलं की ते आहे. त्यामुळे तुम्हाला फार पुढं कसोशीनं 10वी-12वीला मुलं अभ्यास करतात आणि 12वीनंतर थोडी शांत होतात. त्यासाठी एखादा करिअर अकॅडमीचा कोर्स चिटणीस साहेब आपल्या माध्यमातून हा की साताऱ्यामध्ये आतापर्यंत नाही, तेव्हा तुम्ही CET करतो तुमच्या वर्गाला राहिलेला आहे. एका अशिक्षित आईचं मुलगा प्राचार्य होतो, शिवाजी की ज्यांच्या बोलण्यात थोडंसं वेळ म्हणत नाही, लहानपणापासून हे आहे त्यांनी ते मान्य करून सांगितलं. आणि एका अशिक्षित आईने शिवाजी महाराजांना जिजाऊ घडवून अशिक्षित आईने प्राचार्य करायला खूप मोठा मुलगा झाला. त्या फार अशक्य होत्या. आता अलीकडच्या आमच्या मॅडमला गुगल आहे, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर गुगलवर मिळतं. तुम्हाला पाहिजे की टी कार्यक्रम आहे, पाहिजे ती गोष्ट मिळते, सहज उपलब्ध आहे. परंतु तिथं नसताना तू नातीला सांगायचं की तू डॉक्टर हो, त्या मुलाला सांगायचं तू चांगला शिक्षक हो, प्राचार्य हो, व्याख्याता हो, अधिव्याख्याता हो. त्या फार अवघड
दुसऱ्या काळातल्या गोष्टी त्यांनी निश्चितपणानं त्या लोकांना खरंच मानलं पाहिजे. अलीकडचे पालकच विद्यार्थ्यांपेक्षा जास्त आपलं की आपला मुलगा चांगल्या साईडला कसा जाईल, कसा डॉक्टर होईल, कसा इंजिनियर, कसा सायंटिस्ट होईल. कारण आमच्या गावातली एक सामान्य घराची मुलगी आज सायंटिस्ट आहे आणि जर्मनीमध्ये ती काम करते. अतिशय चांगले होतं. आई वडील शिक्षक आहेत. सांगायचं तर काय एका साध्या खेडेगावातली मुलगी 7 समुद्र पार जाऊन शास्त्रज्ञ म्हणून काम करते. ती गौरवाची बाब त्या गावाला असते, त्या समाजाला असते, त्या कुटुंबाला असते. तशीच बाब आपल्या सगळ्या कुटुंबातल्या प्रमुखांना हवी. महिला भगिनींना विशेष विनंती आहे की त्यांना हसू दे, खेळू दे, नाचू दे, पाळू दे, नका अभ्यास करू नका. जो चमकायचा आहे तो कुठेही चमकतो आणि जो नाही जमणार त्याला किती चमकायचा प्रयत्न करावा तो चमकत नसतो. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना पुढील आपल्या वाटचाली शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाटील सर यानंतर माने साहेब आपले अमूल्य विचार आपल्या सर्वांना ऐकू दे. आज या ठिकाणी दीपलक्ष्मी नागरिक सरकारी संस्था त्याचा 21वा वर्धापन दिन आज या ठिकाणी साजरा होते. त्या निमित्तानं 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार आज या ठिकाणी आमचे राजकारणातले गुरु श्री चिटणीस साहेब यांनी ठेवलेलं आहे. त्याबद्दल त्यांची मी पहिल्यांदा ग्रामपंचायत संभाजीनगर जे वतीनं त्यांचं अभिनंदन करतो. खरं तर चिटणीस साहेबांचा स्वभाव अतिशय सोबर आहे. आज आम्ही गेली 20 वर्ष त्यांच्याशी काम करतो. पुढं गाव गेला तर दुसरा गाव करतो, ती कोणाला काही बोलणार. अतिशय मृदू स्वभाव आणि अभ्यास कुणाचा असेल तर त्यामुळं पहिल्यापासून आम्हाला जे राजकारणात धडे कधी काय करायचं कधी काय करायचं की त्यांच्याकडून आम्ही बरेच वेळा शिकलेलो. आज त्यांनी सुद्धा आधी लक्ष्मी संस्था आणि खर्चिपी शाळा त्यांची लोकमान्य लोकमंगल हायस्कूल आज त्यांनी जे रोपटं उभं केले आज त्याच्यावर कमीत कमी 100-150 कुटुंब आज जगते म्हणजे आज ते सुद्धा सांभाळणं आज फार अवघड आहे. आजच्या काळामध्ये या संस्था उभ्या करणं सोपं आहे पण त्या सांभाळणं फार अवघड आहे. आज ते सुद्धा ते हे सगळं व्याप बघून या संस्था सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने नीटनेटक्या संस्था चालवले. आज संस्था सोबत आम्ही गेली 20 वर्ष बघतोय आता अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. तर आज या ठिकाणी पतसंस्थेच्या मार्फत त्यांनी आज कार्यक्रम चांगल्या पद्धतीने कार्यक्रम घेतला. तो कार्यक्रम आज आमच्या संभाजीनगरच्या वतीनं मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी आमचे संभाजीनगरचे ग्रामस्थ सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचाही आभार मानतो. माता भगिनी हजर राहिले विशेषतः आमच्या अवसरे मॅडम आहेत आमच्या सहकारी आहेत ग्रामपंचायतीमधल्या त्याही उपस्थित राहिले त्याचेही मी आभार मानतो. आणि काका तुम्ही सांगितलं ह्या ठिकाणी संभाजीनगर असं पोहोचलेलं आहे की ह्या ठिकाणी 12 15 म्हणतात ना तसे डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत सगळे हे सगळे सर्वप्रकारचे लोक आहेत. त्यामुळे ह्या ग्रामपंचायतीच्या खुर्ची वाटल्याला बरंच काय आपल्याला शिकायला मिळते. ते आम्ही आता शिकतोय ते गेली 20 वर्ष आम्ही राजकारण करतो पण आता आम्हाला शिकायला मिळते. अशा पद्धतीने चांगले कार्यक्रम आहेत. चांगल्या कार्यक्रम ग्रामपंचायतीत आमचा कधी पाठिंबा तुम्हाला राहणार आहे. तिथून पुढच्या काळात चांगले कार्यक्रम तुम्ही राबवा त्याला आमचा 100% पाठिंबा असणार आहे. आम्ही आमचाही सहभाग घेऊ. विशेषतः आज प्राचार्य नळे सरांनी थोडासा त्यांना कालावधी आपण जरा वाढवून द्यायला पाहिजे. त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं वाचन आणि हे आहे त्यांचंही मी ग्रामपंचायतीच्या वतीनं आभार मानतो आणि माझं 2 शब्द संपवतो. प्राचार्य पाटील साहेब नरवडे साहेब तसेच लोकनियुक्त सरपंच सतीश माने संस्थापक चेअरमन आमच्या दीपलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन चिटणीस साहेब आणि ज्यांचा वाढदिवस साजरा केला ते आपण आमचे मार्गदर्शक बैराग साहेब
तसेच आमचे जिल्हा मराठी संघाचे काका पाटील उपस्थित राहील. विशेषतः ही पतसंस्था काढणे सोपं असतं, परंतु चालवणं अतिशय, आणि त्यांनी सगळ्या शाखा अतिशय चांगल्या प्रकारे आणि चांगल्या चालवलेल्या आहेत. अतिशय ह्या भागातली अगदी शिक्षक मंडळी असेल, प्राध्यापक मंडळी असेल, अतिशय हुशार मंडळी पण तुमच्यावर तर विश्वास ठेवून आपले काय असतील ते पैसे तुमच्या संस्थेत ठेवतात. तसेच नेहमी चिटणीस साहेबांचे एक आपलं म्हणजे योगदान मोठं आहे की सामाजिक कार्यक्रम काही ना काहीतरी त्यांचं सारखं नेहमी आलं की काही डोक्यात असते बाबा सामाजिक एखादं शिबिर म्हणा किंवा असे लोकांचे लोकनियुक्त लोकांसाठी उपयोग होईल असे कार्यक्रम घेतात. त्यातल्या त्यांनी आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेतला त्याबद्दल सर तुमचे अतिशय आम्ही आभारी आहे. तसेच या कार्यक्रमात उपस्थित असलेले संभाजीनगर किंवा आमच्या या भागातील नागरिक तसेच विद्यार्थी आणि महिला वर्ग उपस्थित राहिले या सर्वांचा मी आभार मानतो. धन्यवाद चालू सर. त्यानंतर थोडे आपण आपल्या समोर चेअरमन आमची विचार मंडळी दीक्षित असेल. बोलणार नाही, फक्त मुलांकडे 2 उदाहरणं देतो. आमच्या MIDC शाळेमध्ये आम्ही असं ठरवलं की आता प्रमुख पाहुणे कोण बोलवायचं, तर माझी विद्यार्थी बोलवायचे. आणि एक माझी विद्यार्थीने आम्ही बोलवली, तृप्ती शेळके म्हणून. ती आता वेगवेगळ्या सिरियलमध्ये काम करते. तिथं थोडक्यात म्हणजे अतिशय तिने करिअर झालेलं आहे. मला काहीच माहित नव्हतं, तिची मुलाखत घ्यायला सुरुवात झाली. तर तिने सांगितलं मी 6वी मध्ये होते आणि इंग्रज सर जे होते ते समोरच बसले होते. तेवढे इंग्रज सर वर्गावर होते आणि मी आणि माझी मैत्रीण म्हणजे तिची आई आमच्याकडे बालवाडी शिक्षिका होती. तर ती म्हणजे मी आणि माझी मैत्रीण आम्ही बसलो होतो आणि सरांनी सांगितलंय का सरांनी काय सांगितलं, तुमच्या गृहपाठाच्या वया काढ. त्या दोन्ही मैत्रिणीने काही गृहपाठ काही होमवर्क काही केलेला नव्हता. तर घाबरल्या. आता मारणार असं म्हणणार नाही, मी रागवले असते शिक्षक म्हणून. आणि तेवढ्यात वर्गात शिपाई मामा एक आले की आम्ही एक शिबिर घेतो होतं, नाट्य शिबिर शाळेमध्ये. आणि तो सर्क्युलर घेऊन गेला की ज्या मुला मुलींना या शिबिरामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी काय करा, त्या वर्गात पलीकडच्या या. त्या दोन्ही मुलींनी लगेच हात वर केला. त्यांना नाटक म्हणजे माहित नाही, काय कल्पना नाही. फक्त काय शिक्षकाचं आपल्याला रागवतील म्हणून ते काय करायचं आपण वाचवायचं. त्या दोघी मुली गेल्या पलीकडच्या वर्गात गेल्या. दिवसभर काही प्रयोग झाले, काही मुलांना मुलींना म्हणायला लावलं आणि त्याच्यामध्ये ही तृप्ती शेळके ही साधारणपणे 25 मुला मुलींमध्ये निवडली. तेव्हा तिला कळलं की माझ्याकडं हे अंग आहे, वक्तृत्वाचं अंग आहे, नाटकात काम करू शकतो. पण वैशिष्ट्य असं की तिने त्या दिवशीपासून अभ्यासाबरोबर या करिअरमध्ये लक्ष घातलं. ती कोडोली गावातून गावामध्ये चालत जायची, सायकलवरनं जायची. वडील तिचे चित्रकार होते. तर वडील म्हणायचे नुसती एवढी जातीस, तुझं कुठं काय नाटकात काम नाही, कशात काम नाही. पण तिने शिक्षकांना सांगून तिथला केबलवाला मॅनेज केला आणि एक छान तरी कार्यक्रम करून दाखवला. म्हणजे बघा मला करिअर चालू. पण नशीब तिचं असं चांगलं की पुन्हा ती कॉलेजला सुरुवात झाली तिची आणि ती पुण्यामध्ये काय एक कोर्स करायला गेली आणि एका सिरियल मध्ये तिची मैत्रीण काम करत होती आणि तिला दुसऱ्या सिरियल मध्ये मोठ्या सिरियल मध्ये काम करत. तिला काय म्हणते, ती तू जा तिकडे आणि ती सिलेक्ट झाली. तिचं आयुष्य बदललं आणि त्याचा मोठी म्हणजे तिला आपण बोलू मुद्दा तुमच्या मुला मुलींच्याकडे बोलण्यासाठी मोठी आता मोठी झाली. एवढी मोठी झाली की पुण्याची फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये तिला ऍडमिशन घ्यायची होती. पण पैशामुळे तिला काय ऍडमिशन घेता आले नाही, पैसे नाही, घरची परिस्थिती व्यवस्थित नाही. तिथं आता ती काय करते, व्याख्याती म्हणतात. मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगितलं की 10वी 12वी विद्यार्थी हे पण लक्षात घ्या. पालकांना माहित नसतं की तुम्हाला कुठल्या कोर्सला जायचं, तुम्हाला कुठली आवड आहे. तर तुम्ही आत्ताच बोललं पाहिजे. नाहीतर आपलं काय होतं पुढे आपल्या लक्षात येतं की मला इकडे जायचं होतं पण मी इकडे गेले आणि अडचण होती उदाहरणार्थ. तर हे सगळं तुमच्या मनामध्ये जाईल. त्यातलं एक धनगरवाडीचं उदाहरण तुम्हाला फक्त जाते देतो की तितकी मुलीचं तुम्हाला नाव लक्षात नाही, जाधव वगैरे असं तिचं नाव.
आमच्या शाळेमध्ये कबड्डीमध्ये सगळीकडे कॅप्टन होते. 10वी झाल्यावर तिने आर्ट्सला ऍडमिशन घेतली आणि त्यानंतर लक्षात आलं 11वी 12वी नंतर आर्टच्या मला ही आवड नाही आर्ट्सची. माझी आवड कशात आहे तर मला संगणकाकडे आवड आहे. मला तिकडं काम करायचंय. पण आता मग तिला साईड बदलता येईल ना. ती BA तिला व्हायला लागलं. तिने MSCIT केलं आणि MSCIT करता करता तिला डिप्लोमाला ऍडमिशन घ्यायचा होता. पैसे नाहीत घरामध्ये. रडवेली झाली ती. तर मामाने पैसे आणून दिले. त्या रयतच्या कॉलेजमध्ये ती गेली. रयतच्या कॉलेजमध्ये गेली त्याच दिवशी नेमकं प्रवेश संपला होता. मग ती रडत बसली बाहेर फाटकात. वडील भांडत बसले आतमध्ये. पण वडिलांनी भांडून तिला ऍडमिशन मिळाली. ती तुम्हाला माहिती सांगतो पुन्हा तिला पंचायत झाली, नोकरी नाही. ती धनगरवाडी मधून शाळेत आली सायकलवरून. तिने सगळ्या ठिकाणी आपला बायोडेटा दिला. कोणी मार्गदर्शन करणारं कोणी नाही ना. आणि तिला नेमकं दुसऱ्या दिवशी एका कंपनीमधनं बोलवून आलं. तर तिच्याकडे एक मोबाईल वडिलांच्याकडचा. वडिलांच्या मोबाईलवर आलं बोलवणं. घडलेली घटना. आणि मग ती निघाली सायकलवरनं. निघाली तो पण सायकल मध्ये बंद पडली. एका त्यांच्या धनगरवाडीतल्या एका व्यक्तीने तिला सोडलं मध्ये वाटेत. तिथनं ती टायमिंग गाठण्यासाठी त्या फॅक्टरीचं पळत त्या फॅक्टरीच्या दारात गेली. दारामधल्या वॉचमॅनला तिने सांगितलं मला आज सोडा. तो म्हणा काय नोकरी वगैरे काय नाही होतं. लेबर पेपर काय तर मारायचे नाही. कारण त्याला तिचा अवतार बघूनच असं वाटत होतं त्यांना ही लेबरसाठी आलेली. मग ती नाही म्हणजे असंच मला आतमध्ये पोहोचवलंय. मग तो आतमध्ये चौकशी करून आला. तिथल्या मालकाने तिला काम दिलं. ती काम करत असली. मालकाने विचारलं जेवायला जायचं नाही का तुला. नाही म्हणजे मी काम करते. वास्तविक तिला भूक लागली. तासभर गेला आणि मालकाच्या लक्षात आलं ही मुलगीला सिन्सिअर आहे हे तिला नोकरीवर ठेवलं. आज तिची स्वतःची कंपनी आहे. समजून घ्या. त्यामुळे आपल्याला या अशा गोष्टी आपण वाचल्या पाहिजेत, ऐकल्या पाहिजेत. आणि पालकांना पण सांगेल आता बदललं स्वरूप. पूर्वी आपल्याला काय मुलांना म्हणायचं मुलं आता मैत्रीसारखी पाहिजे. तुम्हाला तुमच्याशी बोलता आलं पाहिजे, सगळं करता आलं पाहिजे. आणि महत्वाचं त्यांच्या आवडीच्या विषयाकडं त्यांना तुम्हाला नेता आलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण काका पाटील ते म्हटले ते बरोबर आहे. आपण वेगवेगळे प्रयोग करू, वेगवेगळ्या ठिकाणी आपण बोलू आणि विशेषतः मुला मुलींना काय वेगळं नवीन कुठल्या क्षेत्रामध्ये काम करायचंय असं आपण शिकू. माझे सतत चालू आहे. मंगळवारी असतं प्रभातमध्ये मी काही पाठवून देईन तुम्हाला. म्हणजे माझ्या जवळपास वेगळ्या ठिकाणी 20 लोकांचे मी लेख लिहिले आहेत. म्हणजे माझ्या 50 लेख लागलेले आहेत. पण मुला मुलींना एवढंच सांगेन की तुम्ही नशीबवान आहात सातारकर. तुम्ही पुण्यात नाही, मुंबईमध्ये नाही. तुम्हाला ग्राउंड आहे, तुम्हाला खेळायला आहे, सगळं आहे. तुमच्या स्पर्धेमध्ये ही मुलं टिकत नाही. तुम्हाला त्या 10वी 12वीच्या निमित्तानं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने विचार करा. जसं आमचे विनायक गोष्टी बघायचे त्यांना जे संस्थेत बसून त्यांची मुलगी आता CA पहिली परीक्षा पाहिजे. ज्याचा लक्षात घ्या जे उदाहरणार्थ स्कोप पण बघितला पाहिजे. ज्याला खरं अकाउंटिंग मध्ये चांगलं आहे त्यांनी CA कडे जावं. कारण CA ला स्पर्धा कमी आहे, भयंकर कठीण असतो अभ्यासक्रम. CA करताना तुम्हाला कंपनी सेक्रेटरी होता येतं, वकील होता येतं, बरेच कोर्सेस आहेत. तुम्हाला असं वाटतं आता संगणकाकडची आता स्पर्धा म्हणजे काय झालंय संधी कमी होत चालल्या. उदाहरणार्थ मेकॅनिकल इंजिनियर संधी कमी होत चाललेली आहे. मार्केटिंग कडे वळा. विशेषतः तुमच्या डोक्यात मार्केटिंग आता तुम्हाला नाही लक्ष द्यायचं पण तुम्ही असं डोक्यात ठेवा मला 5 वर्षानंतर मार्केटिंग जर करायचंय तर मला काय पाहिजे. मला वस्तू आलं पाहिजे. मग तुम्हाला वेगळ्या ठिकाणी जावा. मला आणखी पर्सेंट डेव्हलपमेंट का. कारण मार्केटिंगला AIचा जे आहे ना त्याचा काय उपयोग होणार नाही. समजा AI किती प्रगत झालं तरी मार्केटिंगला विशेषतः मुलं मुली ह्या लागणारच आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार व्हावा. किंवा आमची इच्छा अशीच होती की आजचा कार्यक्रम तुम्हाला काही छोटी वस्तू देण्यापेक्षा सुद्धा तुमची अशी इच्छा व्हावी की आपण वेगवेगळ्या ठिकाणी विचारावं किंवा तुम्ही आग्रह केला पाहिजे की नाही आम्हाला माहितच नाही की व्याख्यान करा. अशा पद्धतीनं सुद्धा आपण वेगवेगळे प्रयोग करू. दुसरं मी सरपंचाला सांगू इच्छितो आमचं बऱ्याच भागाने तो प्रयोग केला होता. पण आता तुम्ही आणि आम्ही मिळून इथं साहित्य संमेलन चालू. एक महाराष्ट्रामध्ये वेगळा पॅटर्न आणि 2 दिवसाचं 3 दिवसाचं साहित्य संमेलन आपण या सगळ्या मुलांना पालकांना म्हणजे सगळं मागा पण बंडाईला बोलवतो. बंडा दृष्टीनं वगैरे सगळे हास्य सम्राट बोलू बाकी सगळे बोलू
आमची पण तयारी आहे. संभाजीनगरचं नाव ग्रामपंचायतीची तयारी आहे. आता आपण नक्की गणपती नंतर आपण करूया की त्याच्यामुळे आपल्या नुसतं ते करताना तसं नाही करायचं. जसं आम्ही ग्रंथ महोत्सव करतो ग्रंथ महोत्सवात आम्ही मुलांच्या स्पर्धा घेतोय, त्यांना कथाकथन करायला लावतो, मला आवडलेल्या पुस्तकावर बोलायला लावतो, हे सगळं करतो. त्याच्यात 2 महिने आपण दुसरी तयारी करू, ती मंडळी त्यांच्याबरोबर घेऊ, ती मंडळी त्यांना पुण्या मुंबईला बोलू, अशी वेगवेगळ्या आपण प्रयोग करूया. ही शाखा अतिशय आम्ही जरी बैरागीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काढली असली तरी या शाखेवर तुम्ही अतिशय मनापासून प्रयोग करता. या शाखेचं काही म्हणजे तुम्ही तुम्हाला मुद्दाम सांगायचं की अतिशय याच्यामध्ये व्यवहार वाढवा, ठेवी वाढवा, महत्वाचं कर्ज घ्या. वेगळ्या अतिशय कमी व्यक्ती सुद्धा आम्ही कर्ज व्यवहार करतो. शिक्षणाला कर्ज आहे, हाऊसिंगला आहे, तुमच्या व्यवसायासाठी आहे, सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आपण ही शाखा आहे त्याच्या दुप्पट पुढच्या वर्षीपर्यंत करायचा प्रयत्न करा. आणि मी मुद्दाम तुम्हाला सांगतो, तुम्ही लक्ष घाला, आपण एक कॉमन असं काहीतरी वेगळं करूया की या शाखेचं नाव घेऊ. नलोडे साहेबांच्या विषयी आभार मानतो. पुन्हा आपण व्याख्यान देऊ. अतिशय मोठे व्यक्तिमत्व आहे, त्याची वेगवेगळी ग्रंथ संपदा त्यांनी प्रकाशित केलेली आहे आणि इतिहासामध्ये अतिशय तज्ञ आहे, अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि इतिहासाकडे भरपूर संधी आलेल्या आहेत. मी मुला मुलींना सांगू इच्छितो की आता बघा 18 तारखेला माझ्या संस्थेमध्ये एक राजश्री श्यामू कोरेगावची एक महिला आहे. तिने हिंदीमधलं पुस्तक इंग्रजीमधलं पुस्तक महाराष्ट्रात आणलेलं आहे आणि तिथं गाजते पुस्तक इराणी महिलेने एका पुस्तक लिहिलेलं आहे, त्याच्यावर गाजतं. तर बऱ्याच संधी आहेत. तेव्हा अभ्यास करताना साईड बाय साईड आपलं जे काही गुणवैशिष्ट्य आहे ते पण डेव्हलप करून ठेवा. प्रत्येकाला सेकंड साईड पाहिजे आहे, एका साईडवर अवलंबून राहता येणार नाही. आमच्या वेळेला स्पर्धा नव्हती, सरांच्या वेळेला थोडी स्पर्धा नव्हती, आता मुलांना फार स्पर्धा आहे. म्हणजे आत्ताच उदाहरण, गुगलमध्ये माझा मुलगा होता 2 वर्ष, पण गुगल ओपनिंग नाही, त्याला आता थांबावं लागलं. गुगलमध्ये असं नाही करत अप्रेंटिसशिप घेतलं की येतात म्हणून, भयंकर स्पर्धा आहे. त्या स्पर्धेमध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता. म्हणजे एकच शेवट उदाहरण, ती नागेवाडीची आमची एक मुलगी आहे प्रज्ञा सावंत म्हणून, ती 8वी 9वी 10वी ग्रंथमहोत्सवात भाग घ्यायची. तिला डान्समध्ये तिने प्रगती केली, वक्तृत्वामध्ये प्रगती केली. तिला 12वी नंतर कळेल ना आपण काय करायचं. ती सरळ टॅग घेतली, ठाण्यात गेली. ठाण्यात ज्या ठिकाणी कोर्स करत होती तिथं त्यांनी वॉशरूम साफ करण्यापासून काम केलं. आज ती ठाण्यामध्ये कंपन्यांमध्ये मोठ्या मोठ्या ठिकाणी योगासनाचे क्लास घेते, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लास घेते. एमडी पासून सगळी मंडळी त्यांच्याकडे आहे. मी बघितलं ती आलेल्या माझ्या शेजारी बसली होती. म्हणजे तुला हे केस रंगवायला किती पैसे लागतात? तेवढे 10,000 रुपये लागतात तुला महिन्याला. एवढी ती पुढे गेली ती. मागे वाटते 12वी विद्यार्थिनी. तुम्ही सगळे नशिबवान आहात की पुणे इतकं जवळ आहे तुम्हाला. पुण्यामध्ये देशा परदेशातली मंडळी सगळी येतात. फक्त तुम्हाला वेगळ्या पद्धतीतून काही करता आलं पाहिजे. त्रुटीने काही चालणार नाही. तुमच्या लक्षात आलं पाहिजे की मी कुठला कोर्स करू, मी कुठल्या ठिकाणी जाऊ, नवीन संधी कुठं आहे, 5 वर्षाची कशासाठी संधी आहे, का मी ITI करू. अगदी श्रीमंतांचा मुलगा मुलगी असली आणि ITI केलं तर काय मिळत नाही. समजून घ्या. एक्सपिरियन्स काउंट. काय म्हणतात? एक्सपिरियन्स काउंट. म्हणजे उदाहरणार्थ असं गृहीत धरा की तुमच्या अतिशय घरची परिस्थिती चांगली आहे, पण तुम्हाला ITI ला आता ऍडमिशन भेटते, तर ITI करा. 12वी नंतर ITI करून तुम्हाला एका कंपनीत चांगली नोकरी मिळेल. ती करत करत तुम्ही ग्रॅज्युएशन करा, पुन्हा काय करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. म्हणजे त्याचं एक उदाहरण देईल. त्यावेळेस माझी मुलगी 10वी मध्ये होती आणि मी ठरवलं तिला 12वी नंतर पुण्याला पाठवायचं. त्याचं कारण आमचा CKP समाज जो आहे, म्हणजे बाळाजी औरीची समाज, ते पुण्या मुंबईला आहे. इकडं फार कमी 25 फॅमिली असतील सातारा. आणि मी जर 10वी 12वी नंतर घालणार होतो पुण्याला, तर माझा भाचा आहे होता इंग्लंडमध्ये. तो म्हटला, मामा तू 12वी नंतर कशाला घालतोस, 2 वर्ष वाया का घालतोस, 10वी नंतर आण तिला इकडे. आणि मी 10वी नंतर घालतो. ती नंतर आल्यावर नागेवाडीत सांगत होती मुलांना की मी सातारला SD मध्ये बसले होते, पुण्यापर्यंत रडत होते, कारण मला मैत्रिणींबरोबर इथं कॉलेजमध्ये जायचं होतं म्हणून मी रडत होते. पण ते 8 दिवसात सेटअप झाले म्हणजे तिथं. आणि मला 2 वर्षाचा तो फायदा पुण्याचा मिळाला. 12वी नंतर ती कमिन्सला गेली इंजिनिअरिंगला. इंजिनियर झाली ती कॅम्पसमध्ये सिलेक्ट झाली अटलास प्रोटोकॉलला. फार हुशार फार. मी म्हटलं नाही आता MS करूया, MBA करूया. पुन्हा तो त्यांनी सांगितलं की सिलेक्ट झाली मामा, तिला तिथं जाऊ दे,
एक्सपिरियन्स काउंट म्हटले आणि तिला ऍटलास मध्ये लागली. ती नंतर MBA झाली, पण ती आता ऑस्ट्रेलिया एम्बेसी मध्ये मार्केटिंगचं काम करते. ती दक्षिण आशियाची फायनान्स डायरेक्टर आहे. मी मेकॅनिकल इंजिनियर केलं बाजूला, ती आता कशात घुसली, मार्केटिंग मध्ये. तिच्यावर काम असंच आहे, 1000 कोटी, 2000 कोटी, 5000 कोटी, 10,000 कोटी असे क्लायंटशी चर्चा करणं, कंपन्यांशी चर्चा करणं. आणि ऑस्ट्रेलिया गव्हर्नमेंटमध्ये, ऑस्ट्रेलिया गव्हर्नमेंटचा नरेगाचा प्रोजेक्ट आहे, फर्टिलायझर, त्या प्रोजेक्टमध्ये ते पैसे पोहोचवतात. तर तुम्हाला समजून घ्या, आता ह्याला किती वर्ष झाली? 10 वर्ष झाली. 10 वर्ष एवढी स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे तुम्ही आता विचार करा, पहिली गोष्ट मित्रांनी सुद्धा, आपला मित्र निघाले BCom कडे आपण पळायचं नाही, की आपला निघाला कुठल्या साईडला पळायचं, आपल्याला काय शिकावं आहे. कुणी विशेषतः मैत्रीण निघाली की काय करतो आपण, मैत्रिणी बरोबर लगेच आपण, आणि मग आपल्याला कळत नाही. त्यामुळे तुम्ही आता हे समजून घ्या, 10वी 12वी संधी आहे तुम्हाला. माझा मुलगा BCS झाला, त्याला झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं मला डिजिटल मार्केटमध्ये इंटरेस्ट आहे. मग त्याला आधी जर कळलं असतं ते 2-3 गोष्टी वाचली असती का, त्यात तो पुढे गेला. त्यामुळे तुम्हाला आवड कशात आहे, तुम्हाला आई वडिलांशी स्पष्ट बोलता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे, त्यांना महत्वाचा कॉन्फिडन्स देता आला पाहिजे. त्याचं एकच उदाहरण सांगेन मी, यमाजी मालकर म्हणून सकाळचे संपादक होते, मित्र आहेत माझे, फार मोठे संपादक. तर ती मुलगी JNU मध्ये होती, दिल्लीमध्ये शिकायला, आणि तिचा कोर्स झाला. ती म्हणजे मला जर्मनला जायचं शिकायला. कुठं जायचंय म्हणजे माझ्याकडे पैसे नाही, मी तुझ्या लग्नाला एवढे पैसे ठेवलेले आहेत, तू ठरव लग्नाला पैसे पाहिजेत का तुला शिकायला पाहिजे. म्हणजे मला शिकायला लग्नाचं बघते माझं. ती जर्मनमध्ये आता टॉप पोस्टला आहे. जर्मनमध्येच तिने आता लग्न केले, सगळे गेले होते. काय म्हणजे विषय तो नाही आहे, तिच्या आवडीच्या क्षेत्रात पुढे. तेव्हा आपण आता पालकांनी सुद्धा डोळे उघडून बघितलं पाहिजे, आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा पालकांशी मैत्रीसारखं बोललं पाहिजे. जे आहे ते मनात बोललं पाहिजे, आणि आपल्याला काय आवड आहे हे तुम्ही विचार करा. आपण दर महिन्याला काही प्रयत्न करू, महिना 2 महिन्यामधनं आपण पुण्या मुंबईची काही व्याख्याते आणू, त्यांच्याशी तुम्हाला बोलायला देऊ. तुम्ही करत राहा. तुम्हाला पुन्हा 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. ते पालकांना एवढंच सांगेन, आजोबा असतील, वडील असतील, आई असेल, आजी असेल, तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं मुलांशी बोलत राहा. मित्र म्हणून बोला. आता काही चुके होतील ते तुमच्यात शिल्लक ऐकायचं. मित्र कसा आपला रागवतो का नाही, तसा आता माझा मुलगा माझी तुका भांडतो काय कळायला, ओके, कारण की आता आपला तो मित्र आहे. आता पूर्वीसारखं रिलेशन राहिलेच नाही, ते आपल्याला मान्य केलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण पुढे जाऊया. दीपलक्ष्मी पतसंस्था ही पतसंस्थेचं फक्त काम नाही करत, तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही अडचणीसाठी दीपलक्ष्मी पतसंस्थेचे आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत. उद्या तुम्हाला पुण्यामध्ये विद्यार्थ्यांना काही अडचण आली, कुठं कोर्सला ऍडमिशन घ्यायची आहे, आता काका पाटणांना सांगितलं तसं मी पुण्यात निघून आलो तर मला शिवाय म्हणजे आता भारतीय विद्यापीठात